सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. माझं नाव आहे विहान निकिता अक्षय राऊत. माझ्या गोष्टीचं नाव आहे गणबा. एका गावात सीताराम आणि सीता राहत होते. त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव आहे गणबा. गणबा जेव्हा 5 वर्षाचा झाला तर त्याचे वडील बोलले, गणपतीचे सण जवळ आलेले. तर गणबाचे मित्र एकत्र जमले आणि गोष्टी करू लागले. तर गणबाचा एक मित्र म्हणाला की आमच्याकडे गणपती बाप्पा आणणार, आम्ही त्याला खूप सजवणार, वाजंत्री आणणार आणि खूप खूप मजा करणार. त्याचे दुसरे मित्र पण म्हणाले की आमच्याकडे गणपती बाप्पा आणणार. तर गणबा काहीच बोलला नाही. तो बिचारा नाराज झाले आणि घरी आला. घरी आल्यावर आईला विचारलं, आई आपल्याकडे का नाही गणपती बाप्पा आणणार? तर आई सांगते, गणपती बाप्पा आणायला खूप पैसे लागतात, आपल्याकडे तेवढे पैसे नाही. तर गणबाने आईला सांगितलं की तुझ्याकडे किती पैसे आहेत? तर आई बोलली फक्त 3च पैसे आहेत. तर गणबाने सांगितलं चालेल, एका पैशाचा आपण पिटू क्लास गणबा आणू, एका पैशाचं खोबरं आणि साखर आणू आणि एका पैशाचे तेल आणि दिवे लावायचे. तर आईने ठरवलं. तर मग नंतर गणपती बाप्पा आणला. पुढच्या वर्षी त्याची पूजा केली, त्याला नमस्कार केला आणि नंतर त्याला साखर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला. मग रात्री गणबाला आठवलं साखर आणि खोबरे खाऊन गणबाचे पोट दुखलं तर, त्याला परसाकडे जावं लागलं तर असं ठरवलं गणबाने. आणि मग आईला जाऊन सांगितलं, आई जर साखर आणि खोबरे खाऊन गणबाचे पोट दुखले तर, त्याला बरसाकडे जावं लागलं तर आई बोलली चालेल, आपण गणबाचे 5 हात ठेवू आणि एक गड्डा खोदूया आणि त्याच्यावर फुट्टे ठेवूया. ते झालं का मग ते सगळे झोपायला गेले. नंतर गणबा उठला आणि फुट्टा उघडून बघायला गेला की देवबाप्पाने बसा केलाय की नाही. तर नाही, असे गणबाने 5 वेळा उठून बघितले पण काहीच नाही केलं. तर नंतर तो सकाळी जेव्हा उठला तेव्हा त्याने फुट्टा उघडून बघितला तर त्याला काहीतरी वेगळंच दिसलं. तर त्याने आईला हाक मारला, आई आई. तर आई आली आणि त्यात बघितलं तर सोन्याच्या मोऱ्या होत्या. तर आईच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले आणि मग आईने देवबाप्पाला प्रार्थना केली की देवबाप्पा तू किती दारूच आहे, मी फक्त तुला 3च पैसे खर्च केले, तर तू माझ्या गणबाला पूर्ण आयुष्यभर एवढ्या सोन्याच्या मोऱ्या दिल्या, तू किती प्रेमळ आहेस रे. नमस्कार केला आणि मग त्याची पूजा केली आणि नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन केलं. म्हणून आपल्याला मुलांना देवबाप्पाला लाडाने पूजा केली तर ते पण आपल्याला लाडाने आशीर्वाद देतो. थँक्यू.